अकोला जिल्ह्यातल्या अकोट इथून अपहरण करण्यात आलेली मनश्री लकडे ही 5 वर्षांची चिमुकली काल शेगाव रेल्वे स्थानकावर सापडली। तब्बल 67 दिवस ती अपहरणकर्त्यांच्या ताब्यामध्ये होती। अकोला जिल्ह्यातल्या अकोटच्या संतोष लाडकेंचं घर 24 जून पासून या घराला आनंद काय हे माहितीच नव्हतं, कारण ह्या घरानं मागच्या 2-2.5 महिन्यात पाहिले ते फक्त अश्रू, मुलीच्या परत येण्याची आज अन पराकोटीची आतुरता। मात्र ह्या घरातील आजचा आनंद अगदी शब्दांच्या पलीकडचा होता। आजही या कुटुंबियांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्यात, मात्र ते आनंदाश्रू आहेत, कारण अपहरण झालेली ह्या सर्वांची लाडकी मनश्री तब्बल 67 दिवसांनी घरी आली आहे। अकोटच्या जिजामाता नगर भागात संतोष लकडे यांचं कुटुंब राहतं। संतोष हे बांधकाम मजूर तर आई छाया ह्या लोकांकडे स्वयंपाकाचं काम करतात। 24 जून रोजी संतोष यांच्या 5 वर्षीय मनश्रीचं एका अज्ञात महिलेनं घरासमोरच्या मैदानातून खेळतानाच अपहरण केलं। आता मनश्री सापडली असली तरी तिच्या अंगावर असलेले चटक्यांचे व्रण, मारहाणीत पडलेला दात अपहरणकर्त्यांची राक्षसीपणाची साक्ष देणार आहे। आणि काय केलं रे बेटा अजून म्हणू? दाताला मारली होती। गुरुवारी आपल्या काळजाचा तुकडा असलेल्या मनश्रीला पाहिल्यानंतर लकडे कुटुंबियांचा आनंद अगदी शब्दांच्या पलीकडचा होता। जेवण नाही, खावत नाही, बिमार पडो, सलाईना झाल्या, आता आमची मन आली, आता आम्ही खूपच खुश आहोत। मनश्रीच्या शोधासाठी अकोट पोलिसांनी जंग पछाडलं। अकोट पोलिसांची पथकं राज्यातील महत्त्वाच्या शहरांसह खांडवा, हैदराबाद, राजस्थान इथूनही जाऊन आली आहेत। गुरुवारी अखेर मनश्री शेगाव येथील रेल्वे स्थानकावर आढळून आली। ती तिथे कशी आली, कोणी आणून सोडलं ह्याची उत्तरं पोलिसांना अद्याप मिळाली नाहीयेत। आम्ही आरोपीच्या मागावरती होतो। काल ती मुलगी शेगाव रेल्वे स्टेशनच्या इथे मिळून आली। तिला आम्ही आता तिच्या आईवडिलांच्या सुपूर्द केलेला आहे। अनेक ठिकाणी लहान मुलांच्या अपहरणाच्या घटना घडत असतात। अशा घटनांमधील प्रवृत्ती संपवण्यासाठी कायदा आणखी कठोरपणे राबवण्याची आवश्यकता आता व्यक्त होतीये। जयेश जगडसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, अकोला। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।